इराणची राजधानी तेहरानमधील सर्व सीसीटीव्ही इस्रायलने हॅक केले होते। सीसीटीव्हीद्वारे खामेनेईंचा इस्रायलला खडानखडा पत्ता लागत होता। ब्रिटिश मीडियाचा धक्कादायक दावा। आखाती देशातून विमानांची वाहतूक हळूहळू सुरू। मुंबई, बंगळुरू, चेन्नईला दुबईहून आलेली विमानं पोहोचली। शेकडो भारतीयांना मोठा दिलासा। युद्धात अडकलेल्या राज्यातील लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार। हेल्पलाईन क्रमांक जारी केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सवर माहिती, तर गिरीश महाजनांकडे समन्वयाची जबाबदारी सोपवली। इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही इस्रायलचा हल्ला। 500 वर्षांपूर्वी गोलेस्टन पॅलेसचं बांधकाम झालंय। 2013 पासून युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतला पॅलेस उद्ध्वस्त झाला। 12 आखाती देशातून जमेल तसे बाहेर पडा। अमेरिकेची आपल्या नागरिकांना सूचना। विमानसेवा बंद असतानाही सूचना दिल्या। इराणकडून आखातातल्या देशांविरुद्ध आरपारची लढाई। अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांवर इराणचे हल्ले सुरूच। सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला। अनेक स्फोट झाल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती। होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची इराणची घोषणा। सामुद्रधुनीतून जाणारं प्रत्येक जहाज पेटवून देण्याचा इराणचा अमेरिकेसह आखाती देशांना इशारा। जगातला तेलाचा 20% व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो। राज्यभरात आज धुलीवंदनाचा उत्साह। एकमेकांवर रंगांची उधळण करत रंगोत्सवाचा आनंद। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन।